नमस्कार. अस्सल मराठीचं या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवूया चटपटीत पालकपुरी. त्यासाठी बघा ही मी हिरवीगार अशी पालकची एक जोडी मस्त अशी निवडून घेतलेली आहे. आता ही आपल्याला स्वच्छ अशी धुवून चिरून घ्यायची आणि हा चिरलेला पालक जो आहे तो आपल्याला या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. पाण्याला छान आता उकळी आलेली आहे आणि या उकळत्या पाण्यात आपण हा चिरलेला पालक टाकूया. तर हा पालक आपल्याला पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवायचा नाही. अगदी 1 ते 2 मिनिट आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये पालक ठेवून आपल्याला तो लगेच काढून घ्यायचा आहे आणि थंड पाण्यामध्ये टाकायचा आहे. ते बाजूला मी थंड पाणी घेतलेलं आहे. या थंड पाण्यामध्ये आपण हा पालक टाकूया. आता हा थंड पाण्यातला पालक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हा गरम पाण्यात टाकायचं कारण म्हणजे आपल्या पालकपुरीचा रंग जो आहे तो एकदम नैसर्गिक असा हिरवागार येतो. त्यामुळे जास्त वेळ पण आपल्याला हे उकळत्या पाण्यात ठेवायचं नाही. तर आता हा आपण प्लेटमध्ये घेतलेला पालक, ही हिरवी मिरची आणि लसूण टाकून आपल्याला याची मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी प्युरी करून घ्यायची. बघूया किती छान असा कलर आलेला आहे बघा. मस्त असं बारीक याचं वाटण तयार झालेलं आहे. आता करूया आपण पीठ मळण्याची तयारी. तर ह्या मोठ्या एका प्लेटमध्ये मी गव्हाचं पीठ आता चाळून घेते. साधारणतः 2 ते 3 वाटी पीठ आपल्याला लागेल. आता ह्या चाळलेल्या पिठामध्ये आपण टाकूया जिरे, हे मोठा 1 चमचा जिरे आहेत, थोडंसं क्रश करून टाकूया. त्यानंतर टाकू आपण हळद कलर येण्यासाठी, आणि हे चवीसाठी लाल तिखट 1-2 चमचे, छोटे चमचे आहेत. त्यानंतर टाकूया हे चवीपुरतं मीठ. आणि आपल्या पुऱ्यांची चव एकदम भन्नाट अशी होणार आहे, त्यासाठी मी वापरणार आहे
ह्याच्यामध्ये आता 1 चमचा ओवा. तर हा ओवा पण आपण हातावर थोडासा क्रश करून या पिठामध्ये टाकणार आहेत. हे सगळं साहित्य आपण छान असं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता याच्यामध्ये आपण ही पालक प्युरी टाकून घेऊया. लागलंच तर अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला याच्यात. तर हे आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं आहे ते थोडंसं विसळून मी टाकते. बघा पाणी मी अगदी 2 ते 3 चमचेच टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला हे जे पीठ आहे ते आपल्याला मस्त असं घट्ट गोळा याचा मळून घ्यायचा आहे. या पद्धतीनं आपलं पीठ हे मळून झालेलं आहे. एकदम घट्ट आपण मळून घेतलेलं आहे. घट्ट यासाठी मळायचं की आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या अगदी टम्म अशा फुगतात घट्ट पिठामुळं. याला आपण 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवूया. बघा 15 मिनिट झालेले आहेत. आपलं पीठ पण छान असं मऊ झालेलं आहे. आता याचे छोटे छोटे गोळे घेऊन आपण ह्याच्या मध्यम आकाराच्या जाडीच्या अशा पुऱ्या लाटून घेणार आहेत. कढईमध्ये तेल पण मी गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला तेल एकदम छान असं कडक करून घ्यायचं आहे. पिठाच्या ऐवजी तुम्ही तेलाचं थोडंसं तेल लावून पण या पुऱ्या लाटू शकतात. तर या पद्धतीनं आपण ह्या पुऱ्या सगळ्या लाटून घेऊ. तेल पण आपलं छान आता गरम झालेलं आहे. आपण आता ह्या पुऱ्या ह्याच्यामध्ये तळून घेऊया. बघा आपल्या पुऱ्या किती छान अशा फुगायला लागलेल्या आहेत. आणि आपल्याला ह्या सोनेरी रंगावर तळून काढायच्यात.
मस्त रंग पण आलेला आहे. काढून घेऊया आपण. परत आपल्याला 2 मिनटासाठी तेल चांगलं गरम करायचं आहे आणि राहिलेल्या पुऱ्या आपल्याला परत याच्यामध्ये तळून घ्यायच्यात. काढून घेऊया आपण ही बॅच पण. ह्या राहिलेल्या पुऱ्या पण मी लगेच तळून घेते सगळ्या. पुऱ्या आपल्या मस्त अशा फुगत आहेत. तर बघा, या पद्धतीनं आपल्या ह्या सगळ्या पुऱ्या चटपटीत अशी आपली ही पालकपुरी करून झालेली आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.